आज ज्ञानेश्वर माऊलींची पालखी पंढरपूरला पांडुरंगाच्या भेटीला म्हणजेच विठ्ठलाच्या भेटीला निघाली आणि त्यासाठीच बघा इथून रथ चालला आहे। आळंदीतल्या मेन पुलावरून हे चाललेली पालखी होती आणि हा रथ चालला होता तिथून। तर सकाळ सकाळी एवढी सारी गर्दी झाली होती बघा आणि माऊलींना पाठवणी करण्यासाठी लोक बघा इथं आलेत आणि माऊली पांडुरंगाच्या भेटीच्या ओढीने तिकडे रवाना होत आहेत। तर रात्री ना आदल्या दिवशी पालखी मेन मंदिरातून प्रस्थान होतं, म्हणजे 8 तारखेला प्रस्थान झालं। त्या अगोदर बघा ही पालखी बाहेर काढलेली असते। या आवाजानं ना मंदिराचा कळस हलतो। याचे पण खूप व्हिडिओ आहेत पण माझ्या मोबाईलमध्ये नव्हता म्हणून मग मी नाही शेअर केला। तर हे बघा आदल्या दिवशी म्हणजे 8 तारखेला हे असं काही डेकोरेशन केलं होतं माऊलींच्या मंदिरात, कारण आज प्रस्थानाचा दिवस होता। स्वच्छता वगैरे भरपूर केली होती कारण पुरामुळे पाणी सगळीकडे झालं होतं। तर सकाळ सकाळी ना आम्ही सगळे चाललो होतो, माऊलींची पालखी जाणार होती आणि त्याच पालखीला पाठवण्यासाठी सगळे आळंदीकर जात असतात आणि त्यामुळं आम्ही पण चाललो होतो। एक आळंदीकर म्हणून आम्ही माऊलींना पांडुरंगाच्या भेटीला जाताना सोडवायसाठी चाललो होतो। तर इकडे बघा सगळीच लोक आवरावरी चालली होती, निघालो होतो। मधून अशी बोळातून वाट आहे आणि त्यातूनच आम्ही चाललो होतो। तर इथून बघा लोकांची तयारी चालू आहे। असे काही ट्रक येऊन आळंदीत जागोजागी उभे राहिलेले असतात आणि त्यांचं साहित्य वगैरे त्यात असतं, त्यातूनच ते लोक साहित्य वगैरे घेऊन जात असतात पंढरीला। आळंदी ते पंढरपूर असं ह्यांचा पायी प्रवास चाललेला असतो। मग इथं तर जाणं आहे म्हणून आम्ही थोडा वेळ का होईना पण माऊलींना सोबत म्हणून चाललेलो आहे। आणि बघा इथून पालखी जाणार आहे तेच बघायला चाललो होतो। तर खूप सारी गर्दी होती, मंडईतून सगळी लोक चालले होते कारण इकडून दिसती पालखी आणि आळंदीकर मग तिथं उभं राहून बघतात। तर त्यासाठी चाललो होतो। एवढी सारी गर्दी होती, तुम्हाला दिसतच असेल बघा। पावसा पाण्याने सगळीकडे कचरा घाण झाली होती, तरी पण लोक ते बघण्यासाठी पालखी येत होते। तर इथं आम्ही ना आलो तर इथे एवढी सारी गर्दी झाली होती बघा, तुम्हाला जाणवतच असेल। आज ना या पुलावरून फक्त आणि फक्त 50 लोक आणि पालखी रथ एवढंच जाणार होतं, तर बाकी सगळं सरोली मार्गे जाणार होतं आणि आळंदी ते देहूफाटा या मार्गावर फक्त 50च लोक जाणार होते। तर एवढी सारी गर्दी झाली। इथं व्हिडिओ कॉल करून मी पप्पांना हे सगळं दाखवत होती कारण पप्पा येणार होते इकडं आणि पूर आल्यामुळं किंवा पावसाच्या परिस्थितीमुळे त्यांना नको म्हटलं, त्यामुळे ते नाही आले। तर त्यांना मी व्हिडिओ कॉल मधून दाखवत होते कशी पालखी जाते इथून वगैरे। तर गेल्या वर्षी मी एकदा आली होती आणि आत्ता असं 2च वेळा मला भेटले आणि त्याच्या मागच्या वर्षी जेव्हा माझं लग्न झालं तेव्हा पालखी परत येताना मी बघितली होती। अशी जाताना मी मागच्या वर्षीच बघितली होती। पण खूप छान असा हा दिव्य सोहळा असतो आणि हा आपल्या डोळ्यांनी पाहणं ना खरंच खरंच सौभाग्याची गोष्ट आहे। आणि हे असं पाहायला भेटणं ना म्हणजे सुख काय असतं ते कळतं। इथं बघा पक्ष्यांचे थवे असे बऱ्याच वेळा येऊन गेले, तर हा मला शूट करताना मिळाला म्हणून हे केला। तर ही पक्षी सुद्धा माऊली चालले त्यांना पाठवण्यासाठी आलेत। पांडुरंगाच्या भेटीला माऊली चाललेत म्हणल्यानंतर सगळ्याच लोकांची हजेरी राहणारच आणि त्या पक्षी सुद्धा मग त्यांची साथ दर्शवत होते आणि इथून बऱ्याच वेळा पक्ष्यांचे थवेचे थवे गेले। तर हा बघा रथ इकडून आला, पोलीस स्टेशन पाशी याचा ना सन्मान होतो आणि त्यांचं स्वागत होतं तिथं आणि त्यानंतर हा रथ परत देहू फाट्याकडं असाच जायला निघतो। तर इथं ना रथ हळूहळू जात असतो, बैल जोडा असतो त्यांना रथ ओढण्यासाठी आणि त्याचीच पण पूजा वगैरे करून घेतलेली असते 2 दिवसापूर्वी। आणि बघा हे बैल जोड्या आहे तर ते रथ ओढत असतात। तर माऊलींची पालखी इथं आता नगरपालिकेच्या कमानीच्या तिथं आली आहे आणि एक पूल आता सध्या बंद आहे तिथला। फक्त एक पूल आजच्यासाठी फक्त चालू केला होता, त्यासाठी रात्री उशिरापर्यंत ते बाजूचे जे पुरानं रेलिंग गेलं होतं
मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं ते मग लावायचं चाललं होतं. आणि त्यानंतर बघा सकाळी 50च वारकरी इथून जाणार होते या रस्त्यावरून, पण तुम्हाला जाणवत असेल किती लोक इथं आलेत, कारण ही वारकरी आहेत आणि हे जीवाची ही पर्वा न करता पायी वारी करतात, कारण त्यांना माऊलींसोबत पंढरपूरला जायचं असतं. त्यासाठीच इथं एवढे भाविक आलेले असतात. यातनं वयस्कर लोकांची जास्त सहभाग असतो, वारकरी असतात भरपूर. आणि बघा तुम्हाला जाणवत असेल गर्दी किती आहे. तर ही सगळी लोक पायी जाणारे असतात. काही लोक इथं मध्येपर्यंत सोडून येतात त्यांना देवफाट्याजवळ वगैरे. तर अशी सगळी गर्दी आहे. पण खूप प्रमाणात लोक आली होती, अजिबात म्हणजे परिस्थितीच नव्हती येण्यासारखी. पण जिकडच्या साईडला पूल वगैरे नाही अशा साईडून लोक ज्यांना येता येत होतं ते सगळे आले आहेत. खूप गर्दी असते इतर वेळी आणि ही पण काही कमी नाही. पण पुरामुळे आत्ता सध्या एवढी गर्दी आहे. जर पूर नसतो तेव्हा किती गर्दी असेल याचा तुम्ही विचार करा. आणि हा एक पूल बघा, म्हणजे येण्याचा आणि जाण्याचा असे 2 पूल आहेत. तर आळंदीत येण्याचा पूल आत्ता चालू केला आणि आळंदीतून बाहेर जाण्याचा पूल हा जो दिसतोय ना तो अजून चालू केला नाही, कारण त्याचं रेलिंग वगैरे बसवलेलं नाही, त्यामुळे तो वाहतुकीसाठी आत्ता बंद आहे. तर इथं बघा लोक तुळशी वगैरे घेऊन, पताका घेऊन चाललेले आहेत. आणि माऊलींची पालखी बघा आता रथ तो पुलावरून चाललेला आहे. आणि जसं जसं माऊलींचा तो रथ पुढे जात होता, पालखी पुढे जात होती, तर मनात खूप असं वेगळं वाटत होतं, कारण माऊली आता महिनाभर आपल्यासोबत नसणार आहे. ते पांडुरंगाच्या भेटीसाठी चाललेत आणि त्याचं जसं वाईट पण वाटत होतं, पण ते पांडुरंगाला भेटायला चाललेत, विठ्ठलाला भेटायला चाललेत, याचं पण खूप भारी वाटत होतं. आणि इथं बघा लोक पताका वगैरे घेऊन चाललेत आणि त्यांच्याबरोबरच दिंडी क्रमांकाचे पण बोर्ड असतात. प्रत्येक दिंडीचा क्रमांक ठरलेला असतो, पालखीच्या मोहरे आणि पालखीच्या समोर आणि पालखीच्या पाठीमाग असं कुठल्या नंबरला आहे त्याप्रमाणे ते जातात. यांना वारकऱ्यांना शिस्त लावण्याची गरज नसते, कारण त्यांचंच ना एवढं छान चाललेलं असतं, कधी भांडण होत नाही. म्हणजे वारकऱ्यांचं दिंडीत वगैरे एवढं छान ते सगळे सांभाळून घेतात. इथून पंढरपूरचा प्रवास करतात, तिथून मागं पण अशी चालत येणारे असते. या आता ह्या ज्या पादुका नेलेल्या असतात माऊलींच्या, तर त्या मागं यायला करेक्ट 1 महिना जातो, कारण पायी चालत जातात आणि पायी चालत मागं येतात. त्यामुळं हे खूप मोठं अंतर ते पार करणार असतात. आणि इथं बघा लोक कशी चालले त्यांना सोडायला. आणि रथ ना एकदा पुलाच्या पलीकडे गेला आणि तुम्हाला इथून दिसेल बघा ह्या खांबाच्या तिथून की रथ तिकडं चाललेला आहे. तर आता तो देवफाट्याकडे जाणार आणि तिथं पण थोडा वेळ असतो थांबायला आणि मग परत असंच ते पंढरपूरच्या दिशेने वाटचाल करणार. तर लोक ना सकाळ सकाळी एवढ्या पहाटे आवरून वगैरे आलेले होते आणि बायका तर गजरे वगैरे लावून पण आलेल्या होत्या. छोटी छोटी मुलं आलेली होती, म्हातारी माणसं आणि खूप लोक अशी बघा आलेली होती. ही एक चिवताई आम्हाला भेटली होती, तिथं खूप छान होती. अक्षरशः तिला बघून आम्हाला सर्वस्वीची आठवण येत होती आणि सर्वस्वीला मी घरी ठेवलं होतं, कारण ती झोपली होती आणि गर्दी असेल खूप म्हणून मी तिला नेलं नव्हतं. मागच्या वर्षी ती छोटी होती तर तिला घेऊन गेलो होतो. तर लोक बघा इथून पण बघते आळंदीकर, लहान लहान मुलं पण सकाळ सकाळची पहाटे, म्हणजे 6 वाजता आम्ही आलो बघा. अजून तुम्हाला लाईट वगैरे दिसत असतील. आणि 6:15च्या दरम्यान ही पालखी तिकडे चालली आहे. तर सकाळ सकाळची एवढ्या पहाटे मुलं पण आवरून आलेली आहेत बघा. आणि माऊलींची ओढच तशी असते की लहान मुलांना, वयस्कर लोकांना म्हणजे स्वतःच्या वयाचं भान राहत नाही माऊलींच्या दर्शनासाठी जाण्यासाठी. असं काही हा सोहळा असतो आणि हा डोळ्यांनी बघणं खूप समाधानकारक असतं. आणि खूप माऊलींची रथ वगैरे पुढं गेला, पालखी पुढं गेली, पण असं जाऊ वाटत नव्हतं. तिथंच थांबलो होतो कितीतरी वेळ आणि कोणीच हलायला म्हणजे मागत नव्हतं. आणि तो गजर वाजत होता टाळ मृदुंगाचा, जो कानावर पडत होता आणि एवढं छान वाटत होतं. परवाच्या तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल की एवढा पूर होता, आपण माऊलींना कसा काय अडथळा आणू शकतो पूर जरी असला तरी. त्यामुळं मग इथं बघा आपोआप पाणी कमी झालं, सगळा पाऊस थांबला. अजूनही कितीतरी भागात केवढा पाऊस पडत आहे आणि इथला पूर ओसरलाय. सगळ्यात पहिला पूर इथं आला होता आणि तो पूर ओसरलाय.
त्यानंतर बघा सगळं जिकडच्या तिकडं झालं. एका रात्रीत पूल चालू केला. 50 लोकांनाच इथून एंट्री होती, पण आता सगळं चांगलं झालं पूल वगैरे, त्यामुळे मग सगळेच लोक गेली आणि असं काही वातावरण होतं. तर तुम्हाला कसा व्हिडिओ वाटला सांगा. आणि बघा थोड्या वेळानंतर लोक असे हळूहळू जायला लागले. बस स्टँडच्या जवळ ही नगरपालिकेची कमान आहे ना, इथून बघा दिसतं खूप छान, आणि तिथंच आम्ही थांबलो होतो आणि लोक अशी जात होती. तुम्हाला कसं वाटला व्हिडिओ नक्की सांगा. तुम्हाला अपडेट अजून TV वरती मिळत राहतील माऊलींचे प्रस्थानाच्या. भाजी घेतली थोडीशी आणि निघालो. तर ही बघा दिंडी अजून चालली होती. अशा छोट्या छोट्या दिंड्या अजून जातच असतात बघा. आणि ह्या गल्लीतनं अशा दिंड्या निघाल्या होत्या. हे खंडोबाचं मंदिर आहे जिथं माऊलींचा दसऱ्याला पालखी येते, तेच हे मंदिर आहे. कसा वाटलं